अवकाळी पावसानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे, परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि तातडीने मदत कार्याचे आदेश दिलेले आहेत। घाटकोपरमधल्या जखमींवरती राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या जखमींची सुद्धा मुख्यमंत्री काही वेळात भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते। घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावरती होर्डिंग कोसळलं आणि त्याखाली अनेक जण अडकलेले आहेत। सध्या इथं बचावकार्य सुरू आहे। जवळपास 45 जण जखमी ज्यांना वाचवण्यात आलेले आहेत, त्या सगळ्यांवरती घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री काही वेळातच त्यांची भेट घेणार आहे अशी माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवरून बातचीत केली आणि त्यांना तातडीने मदत कार्याचे आदेश दिलेले आहेत। पंकज, ताजे अपडेट्स काय या संदर्भात? भूषण गगराणी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरती चर्चा करून सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आणि काय पुढे उपाययोजना करायची यंत्रणेकडून त्याचे सुद्धा त्यांनी आदेश दिलेले आहेत। मुख्यमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या दौऱ्यावरती आहेत, मात्र जसा त्यांचा गोरेगाव आणि तिकडचा कार्यक्रम संपेल तसे मुख्यमंत्री त्वरित घाटकोपरला जाणार आहेत। कदाचित आधी सुद्धा घाटकोपरला ते जातील। सुरुवातीला घटनास्थळी जिथे ते होर्डिंग पडलं तिथे जाऊन ते पाहणी करतील, तांत्रिकदृष्ट्या काय नक्की अडचणी होत्या, नक्की कुठले नियम जे आहेत ते धाब्यावर बसवले गेले आणि काय होर्डिंग पडले याचा अंदाज घेतील आणि त्यानंतर ते राजावाडी रुग्णालयात जातील। जी माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळते त्याच्यानुसार अजून 45 जण जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। 45 जण जखमी झाले असले तरी त्याच्यापैकी कोणाची प्रकृती चिंताजनक सध्या तरी नाहीये, ही माहिती मिळते। काही लोकांवरती किरकोळ उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलंय, मात्र सध्या 45 लोक जखमी असल्याचं रेकॉर्डवरती जी आहे ती माहिती आहे। मुख्यमंत्र्यांनी हे होर्डिंग त्वरित हटवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यानंतर जिथे जिथे मुंबईमध्ये आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली की आपत्ती निर्माण झालेली आहे तिथे आपत्ती निवारण जे त्यांचं कक्ष आहे त्याच्या माध्यमातून यंत्रणा उभी करून त्वरित मुंबईकरांना जो आहे तो दिलासा द्यावा आणि तिकडच्या गोष्टी त्वरित हाताळण्यात याव्यात आणि मुंबईकरांना अडचणीपासून दूर करावं असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी भूषण गगराणी यांना दिलेले आहेत। बरं पंकज, तुम्ही सोबत राहा। घाटकोपरमधून आपले प्रतिनिधी अंकुश सध्या आपल्या सोबत आहेत, प्रशांत अंकुशराव आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सध्याचे काय अपडेट्स आहेत या ठिकाणी? होर्डिंग पडल्याने जे दुर्घटना घडलेली आहे त्याच ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आपण बघू शकतो की पुढारी न्यूजच्या माध्यमातून हे जे संपूर्ण होर्डिंग आहे त्या होर्डिंगमुळे अख्खा पेट्रोल पंप आहे तो पूर्ण झाकून गेलेला आहे। आतमध्ये अनेक गाड्या आहेत, आतमध्ये कामगार आहेत, आतमध्ये जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता की त्या गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या दुर्घटनेमध्ये एक जी आशंका व्यक्त केली जाते आहे की याच्यामध्ये कोणी अडकलं आहे का, त्या किती जण अडकले आहेत, कोणाला बाहेर काढता येणार आहे का याची तपासणी सुरू आहे। अग्निशमन दल असेल, मुंबई पोलीस असेल किंवा याचे स्थानिक प्रशासन असेल, हे सर्वपणे या ठिकाणी काम करतात। मात्र त्यांच्यापुढे सर्वात मोठा जो आहे की हा जो होर्डिंगचा भाग आहे त्यामुळे संपूर्णपणे हा पेट्रोल पंप आहे तो झाकला गेलेला आहे। त्यामुळे आता जोपर्यंत हे होर्डिंग बाहेर निघत नाही तोपर्यंत आतमध्ये किती जण अडकलेले आहेत हे सांगणं कठीण होत आहे। मात्र पेट्रोल पंपवर काम करणारे कर्मचारी असतील आणि संध्याकाळची वेळ आहे, या संध्याकाळच्या वेळेला पेट्रोल पंपवर इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे गर्दी असते आणि ह्याच पेट्रोल पंपवर CNG पंप पण आहे। त्यामुळे काही होऊ नये याची देखील काळजी जी आहे ते प्रशासन घेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह मी प्रशांत अंकुशराव, पुढारी न्यूज, मुंबई। पुन्हा एकदा पंकजकडे जाऊया। पंकज, मुख्यमंत्री साधारण किती वेळात घाटकोपरमध्ये येऊ शकतात? मुख्यमंत्री थोड्याच वेळात पोहोचतील अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता आपण सांगूया की 55 जणांना जे आहे ते राजावाडी रुग्णालयामध्ये घेऊन नेण्यात आलेले आहे। दुर्घटना जिथे घडली त्या घटनास्थळापासून वरून 55 जणांना जे आहे ते राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलेले आहे। 55 जणांवरती उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री काही वेळातच जे आहे ते राजावाडी रुग्णालयात येतील, तिकडच्या जखमींची ते भेट घेतील, विचारपूस करतील, पण त्यापूर्वी ते घटनास्थळी जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांकडून काही वेळातच तिथे पोहोचतील। त्यांची मुवमेंट घाटकोपरच्या दिशेने सुरू झालेली आहे आणि कुठल्याही वेळी काही मिनिटातच ती घाटकोपरला पोहोचतील। पंकज, हे जे 55 जखमी आहेत, मगाशी अंकुशने घटनास्थळावरून जी अपडेट प्रशांतनी जी घटनास्थळावरून अपडेट दिली त्यामध्ये एक रिक्षा चालक आणि आणखी 1-2 वाहन चालक गंभीर जखमी झाले होते अशी स्थानिक तिथली अपडेट होती। हॉस्पिटलकडून काही अपडेट मिळालेत का त्याबद्दल?
आता जी पोलिसांच्या सूत्रांकडनं किंवा पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मला मिळाली त्याच्यानुसार 55 जणांना दाखल करण्यात आलेले आहे रुग्णालयामध्ये. त्यांच्यापैकी सर्वांवरतीच उपचार सुरू आहेत. ज्यांना अगदी किरकोळ जखमा झाल्या होत्या त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र या क्षणाला 55 रुग्णांवरती जखमींवरती राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जी माहिती आपल्याला मिळाली त्याच्यानुसार सध्या तरी किंवा या क्षणाला कोणाच्याही जीवाला धोका आहे अशी परिस्थिती नाही आहे. मात्र त्यांच्यावरती काही जणांना ज्या मेजर इंजुरी झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मोठं होर्डिंग होतं, लोखंडाचं होर्डिंग होतं, प्रचंड वजन आणि लोखंडाचे बार्स त्या अँगल ज्याला आपण म्हणतो ते त्या होर्डिंगला लावलेले असतात. त्यामुळे स्वाभाविक आपण बघतो ज्या फोर्सनी ते खालती पडलं त्या फोर्समुळे अनेकांना मोठ्या जखमा तिथे झालेल्या आहेत. नाही, अगदीच हे होर्डिंग जर आपण बघितलं तर मोठमोठे लोखंडी अँगल्स त्याला जोडलेले असतात आणि अख्खच्या अख्खं हे भलं मोठं होर्डिंग त्या लोखंडी अँगल्ससह या पेट्रोल पंपावरती कोसळलेलं आहे. त्यामुळे साहजिकच खाली अडकलेल्यांच्या वाहनांची अवस्था ही गंभीर असणार आहे. अनेक जण जखमी झालेले आहेत. सध्या आपल्याला जो आकडा कळलेला आहे 55 जणांवरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळातच राजावाडी रुग्णालयामध्ये पोहोचतील. गोरेगावमध्ये अमित शहांसोबतचा त्यांचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर ते घाटकोपरमध्ये जखमींची विचारपूस करण्यासाठी येणार असं कळतंय.